ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम श्री शिवमानस पूजा. श्री गणेशाय नमः. रत्ने कल्पितमासनं हिमजलै स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपतिरुत्कल्पितं गृह्यतां. सौवर्णे मणिखण्डरत्नरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पायसं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकरु. छत्रं चामरयो युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणा भेरी मृदंग कोहल कला गीतं च नृत्यं तथा साष्टांगं प्रणतिः स्मृति बहुविधा यो तत्समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजा गृहाणां प्रभो. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थिति संचार्यो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत् कर्म करोमि तदखिलं शंभो तव आराधनं. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सांब सदा शिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वन विलासा माया चक्रचाळका अविनाशा अनंतवेशा जगतपते. जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या विश्वंभरा कर्म मोचक गहना मनोज दहना मन मोहन जो भक्त वल्लभ तू हिमनग जामात भाल लोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वर्धुनी विराजित जाती सुमन हारवत जी. पक्षीरथ प्रिय त्रिपुरांतक यक्षपती मित्र प्रतापार्क दक्षमख विध्वंसक मृगांक निष्कलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरवर्ण काकोल भक्षक निज भक्त रक्षण विश्व साक्षी भस्मलेपन भयमोचन भवहारक जो स्वर्ग स्थित्यंत कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंद तात सुहास्य वदन माया विपिन दहन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञान घन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल कलिमल दहन कल्मश मोचन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मज तात मनरंजन जनन मरण नाशक जो कमलोद्भव कमलावर दशशत मुख दशशतकर दशशत नेत्र सूर भूसूर अहोरात्र ध्याती जया भव भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो स्वर्धुनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योमहरण व्यालभूषण जो गज दमन अंधक मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मर्दन गर्भ भंजन अज अजित जो अमित गर्भ निगमागम नूत जो दिगंबर अवयव रहित उज्जयिनी महाकाळ कालातीत स्मरणे कृतांत भयनाशी दुरित कानन वैश्वानर जो निज जन चित्तक चकोर चंद्र वेणू नृपवर महत्पापहर घृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजरी कर जो निज जन हृदयाब्ज भ्रमर जो सोमनाथ शशी शेखर सौराष्ट्र देश विहारी जो कैरव लोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपा पार नाही ज्याच्या नाग दमन नागभूषण नागेंद्र कुंडल नाग चर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नाना नागान नजनक जो वृत्रारी शत्रुजनक वरदायक
बाणवल्लभ पंचबाणांतक भव रोग वैद्य त्रिपुर हारक वैजनाथ अद्भुत अत्याद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिताप शमन त्रिविध भेदरहित त्र्यंबक राज त्रिदोषानल शांत करुणाकर बलाहक जो काम सिंधूर विदारक कंठीरव जगदानंद कंद कृपार्णव हिमनग वासी हैमवती धव हिम केदार अभिनव जो पंचमुकुट माया मल हरण निशिदिनी गाती आमनाय गुण नाही जया आदि मध्य अवसान मल्लिकार्जुन श्रीशैलवासी जो शक्रारी जनकांतक प्रियकर भुजा संताप हरण जोडोनिकर जेथे तिष्ठत अहोरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अज अजित ब्रह्मानंद धामा तुझा वर्णावया महिमा निगमा गमा अतर्क्य ब्रह्मानंद म्हणे श्रीधर तव गुणार्णव अगाध थोर तेथे बुद्धी चित्त तर्क पोहणार न पावती पार तत्वता कनकाद्री सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून व्योम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठोनी आणू मेदिनी वसनाचे जळ आणि सिकता कोणत्या मापे मोजू आता प्रकाशावया आदित्या दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पत्र कुधर कज्जल जलधी मशी पात्र सुरद्रुम लेखणी विचित्र करुणी लिहित कंज कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ जरी तू मनी धरीसी यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू तयासी जीर्ण दशी वाहती दीनबंधू तैसे तुझे गुण करुणा सिंधू वर्णी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्न मराळ भेदीत गेला तव गुण निराळ अंत न कळेची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केवी क्रमू शके महिमांबर परी आत्मसार्थक करावया साचार तव गुणार्णवी मी न झालो ऐसे शब्द ऐकता साचार तोषला दाक्षायणीवर म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर आरंभी रस भरीन मी जैसा धरुनी शिशूचा हात अक्षरे लिहवी पंडित तैसे तव मुखे मम गुण समस्त सुरस अत्यंत बोलवीन मी श्रोती व्हावे सावध चित्त स्कंद पुराणी बोलीला श्री शुकतात अगाध शिवलीलामृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नैमिषारण्यी शौनकाधिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तू चिदा काशीचा रोहिणीपती करी तृप्ती श्रवण चकोरा तुआ बहुत पुराणे सुरस श्री विष्णू लीला वर्णिल्या विशेष अगाध महिमा आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीलामृत अद्भुत श्रवणद्वारे प्राशन करू यावरी वेद व्यास शिष्य सूत म्हणे ऐका आता देवनी चित्त शिवचरित्र परमाद्भुत श्रवणे पातक पर्वत जळती आयुर आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकर निजांगे सकळ तीर्थ व्रतांचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नासती सकळ यज्ञान माझी जप यज्ञ थोर म्हणाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्रराज शिव षडाक्षर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहींचे फळ एकची साचार उतरी संसारार्णव पार ब्रह्मादी सुर ऋषी हाची जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्या सही संहारक शिवतारक मंत्र जो तुष्टी पुष्टी द्रुती कारण मुनी निर्जरासी हाची कल्याण करता मंत्रराज संपूर्ण अगाध महिमा न वर्णवे नवग्रहात वासरमणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाची जपती शास्त्रान माझी वेदांत तीर्थान माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रान माझी पाशुपत शस्त्रान माझी पाशुपत देवान माझी कैलासनाथ कनकाद्री जैसा पर्वतात
मंत्र पंचाक्षरी ते विहा केवळ परमतत्व चिन्मात्र परब्रह्म हेची तारक मंत्र तीर्थव्रतांचे संभार ओवाळून टाकावे. हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी कैवल्य मार्गीचा प्रकाश तरणी अविद्या कानन दाहक ब्रह्माग्नी सनकाधिक ज्ञानी हाची जपती. स्त्री शूद्र आदी करुनी हाची जप मुख्य चहुवर्णी गृहस्थ ब्रह्मचारी आदी करुनी दिवस रजनी जपावा. जागृती स्वप्नी येता जाता उभे असता निद्रा करिता कार्या जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा. शिवमंत्र ध्वनी पंचानन करणी आकर्णी ता दोष वारण उभेची सांडिती प्राण न लागता क्षण भस्म होती. न्यास मातृका विधी आसन न लगे जपावा प्रीती करून शिव शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभा. शंकर येऊनी पुढे उभा अखंड जपती जे हा मंत्र त्यासी निजांगे रक्षी त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचवक्र अहोरात्र रक्षी तया. मंत्र जप का लागुनी शिव म्हणे मी तुमचा ऋणी परी तो मंत्र गुरुमुखे करुनी घेई जे आधी विधीने. गुरु करावया मुख्य वर्ण भक्ती वैराग्य दिव्य ज्ञान सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुनी मंडित जो. मीत भाषणी शांत दात अंगी अमानित्व अदंभित्व अहिंसक अतिविरक्त तोची गुरु करावा. वर्णानाम ब्राह्मणो गुरुहु ही वेद वचने निर्धारू हा त्या पासोनी मंत्र उच्चारू करुनी घ्यावा प्रीतीने. जरी आपणासी ठाऊका मंत्र तरी गुरुमुखे घ्यावा निर्धार उगाची जपे तो अविचार तरी निष्फळ जाणीजे. काम क्रोध मद युक्त जे का प्राणी गुरु विरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परी त्यांचे मुख न पहावे. वेदशास्त्रे शोधून जरी झाले अपरोक्ष ज्ञान करी संतांशी चर्चा पूर्ण तरी गुरु विण तरेना. एक म्हणती स्वप्नी आम्हा ते मंत्र सांगितला भगवंते आदरे सांगे लोका ते परी गुरु विण तरेना. प्रत्यक्ष येऊन या देव सांगितला जरी गुह्य भाव तरी तो न तरेची स्वयमेव गुरुसी शरण न रिघता. मौंजी बंधना वीण गायत्री मंत्र जपे तो भ्रष्ट अपवित्र वरा वीण वऱ्हाडी समग्र काय व्यर्थ मिळवणी. तो वाचक झाला बहुवस परी त्याचे न चुकती गर्भवास म्हणोनी सांप्रदाय युक्त गुरुस शरण जावे निर्धारे. जरी गुरु केला भलता एक परिपूर्व सांप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भांधासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची. असो त्या मंत्राचे पुरश्चरण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करून. शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी येची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका. श्रवणी पठणी निज ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदन देता कथेस सर्व पापास क्षय होय. श्रवण मनन निज ध्यास धरिता साक्षात्कार होय सरस ब्रह्मग्न मार्गग्न तामस श्रवणे पावन सर्व होती. तरी मथुरा नाम नगर यादव वंशी परम पवित्र दाशार्ह नामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी. सर्व राजे देती कर भार कर जोडोनी नमिती वारंवार त्यांच्या मुकुट रत्ने किरणे चाचार प्रपदे ज्याची उजळली. मुकुट घर्षणे करूनी किरणे पडली दिसती चरणी जेणे सत्तावसन पसरूनी पालाणिली कुंभिनी हे. उभारिला यशोध्वज जेवी शरत्काळीचा द्विजराज सकळ प्रजा आणि द्विज चिंतिती कल्याण जयाचे. जैसा शुद्ध द्वितीयेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दासीस स्पर्श न करी कालत्रयी. सद्बुद्धी धर्मपत्नी सिरत स्वरूपाशी तुळी जे रमानाथ दान शस्त्रे समस्त याचकांचे दारिद्र्य निवटिले. भुभुजावरी जामदग्न्य समरांगणी जेवी प्रळयाग्न ठाण न चळे रणीहून कुठरा घाये भुरुह जैसा.
चतुर्दश विद्या 64 कळा आकळी जेवी कर तळींचा आवळा जेणे दान मेघे निवटिला दारिद्र्य धुरोळा याचकांचा बोलणे अतिमधुर मेघ गरजे जेवी गंभीर प्रजाजनांचे चित्त मयूर नृत्य करीती स्वानंदे ज्याचा सेना सिंधू देखोनी अद्भुत जल सिंधू होय भयभीत निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य वचन तेवी न चळेची त्यांची कांता रूपवती सती काशी राजकुमारी नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदने करुनिया जे लावण्य सागरीची लहरी खंजनाक्षी बिंबाधरी मृदुभाषिणी पिकस्वरी हंसगमना हरी मध्या शशिवदना भुजंग वेणी अलंकारा शोभाजीची तनु आणि दशन झळकती जेवी हिरे खाणी बोलता सदनी प्रकाश पडे सकळ कला निपुण या लागी कलावती नामपूर्ण जे सौंदर्य वैरागरींचे रत्न जे निधान चातुर्य भूमीचे अंगीचा सुवास न माये सदनात जिचे मुखाब्ज देखता नृपनाथ नेत्र मिलिंद रुंजी घालीत धणी पाहता न पुरेची नूतन आणली पर्णून मन जे आकर्षिले रायाचे मन बोलावू पाठविले प्रीती करून परी ते न येची प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला नृपमान समीन त्या लागी दाशार्ह राजा उठोन आपणची गेला तिजपाशी म्हणे शृंगार वल्ली शुभांगी मम तनु वृक्षासी आलिंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जगी अत्यानंदे सर्वा देखता तव ते शृंगार सरोवर मराळी बोले सुहास्य वदना वेल्हाळी म्हणे म्या उपासिला शशी मौळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी किंवा ऋतू स्नात अभुक्त अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करुणी युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिन निरसून उत्तम काळी षड्रस अन्न भक्षून मग ललना भोगावी प्रीती करून राज लक्ष्मी सत्य हे राव काम मध्ये मत्त प्रचंड रती भरे पसरोनी दोरदंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्याचे पोळले लोहार्गला तप्त अत्यंत तैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होनी पुसत कैसा वृत्तांत सांग हा शृंगार सदन विलासिनी मम हृदयानंद वर्धिनी सकळ संशय टाकुनी मुळी हुन गोष्टी सांग मग हे राजचक्र मुकुटा वतंस क्रोधे भरो नेदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनसुयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिधला शिव पंचाक्षरी मंत्र तो जपता अहोरात्र परम पावन पुनीत मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेवर पाप संयुक्त अगम्यागमन केले विचार रहित अभक्ष तितुके भक्षिले मज श्री गुरु दये करून राजेंद्र आहे त्रिकाळ ज्ञान तुझ जप तप शिवार्चन घडले नाही सर्वथा घडले नाही गुरु सेवन पुढे राज्यांती नरक दारुण ऐकता राव अनुतापे करून सद्गदित जाहला म्हणे कलावती गुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्याचे आणि जपे सर्वत्रे महात पापे भस्म होती ती म्हणे हे भुजेंद्रा मज सांगावया नाही अधिकार मी वल्लभा तू प्राणेश्वर गुरु निर्धार तू माझा तरी यादव कुळी गुरु वरिष्ठ गर्ग मुनी महाराज श्रेष्ठ जो ज्ञानी या माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ तयाची जैसे वशिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाची महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेईजे मग कलावती सहित भूपाळ गर्गाश्रमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी करकमळ जोडोनी उभा ठाकला अष्टभावे दाटोनी हृदयी म्हणे शिव दीक्षा मज देई म्हणून पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भगिनी तीरा येऊनी पुण्य वृक्षा तळी बैसोनी स्नान करवी यमुनेचे उभयतांनी करुणी स्नान यथा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे दिव्य वस्त्रे गुरु पूजिला नृपे आदरे गुरु दक्षिणेसी भांडारे दाशार्ह राये समर्पिली तनु मन धनेसी उदार गर्ग चरणी लागे नृपवर असोनी गुरुसी वंचिती जे पामर ते दारुण निरय भोगिती
श्री गुरुचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैसे ज्ञान तया मती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जो एक म्हणती तनु मन धन नाशिवंत गुरुसी काय अर्पून परम चांडाळ त्याचे शठ ज्ञान कदा वदन न पहावे धिक विद्या धिक ज्ञान धिक वैराग्य साधना चतुर्वेद शास्त्रे आला पडून धिक पठण तयाचे जैसा खर पृष्टीवरी चंदन षड्रसी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे टाकीती घाणा इक्षुरस गाळी इतर सेविती रस नव्हाळी की पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळे तया असो ते अभाविक खळ तैसा नव्हे तो दाशार्ह नृपाळ षोडशोपचारे निर्मळ पूजन केले गुरुचे उभा ठाकला कर जोडून मग तो गर्गे हृदय धरून मस्तकी हस्त ठेवून शिव षड अक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोध तरणी अज्ञान तमतेची क्षणी निरसुनी नवल जाहले अद्भुत मंत्राचे महिमान रायाचिया शरीरामधून कोट्यवधी काक निघून पळते झाले तेधवा किती एकांचे पक्ष जळाले चरफडीतची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेले संख्या नाही तया ते जैसा किंचित पडता कृशान दग्ध होय कंटकवन तैसे काक गेले जळून देखोनी राव नवल करी गुरुसी नमुनी पुसे नृप काक कैसे निघाले अमूप माझे झाले दिव्य रूप निर्जरा होनी आगळे गुरु म्हणे ऐक साक्षेपे अनंत जन्मींची महापापे बाहेर निघाली काक रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृप वर गुरु स्तवन करी वारंवार धन्य पंचाक्षरी मंत्र तू धन्य गुरु पंचाक्षरी पंचभूतांची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वांचा मेळ त्यात सापडलो बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती भूली इच्छा वासना या जखिणी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा माया मेळ तुवा निरसीला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्म पर्यंत मज ज्ञान झाले समस्त पापे पळाली असंख्यात काक रूपे देखिली म्या सुवर्ण स्तेय अभक्ष्य भक्षक सुरापान गुरु तल्पक परदारा गमन गुरु निंदक ऐसी नाना महत पापे गो हत्या ब्रह्महत्या धर्म लोपक स्त्री हत्या गुरु हत्या ब्रह्मछळक परनिंदा पशु हिंसक वृत्तिहारक अगम्य स्त्री गमन मित्रद्रोही गुरुद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद भेद लिंग भेद पाही पंक्ती भेद हरिहर भेद ज्ञान चोर पुस्तक चोर पक्षी घातक पाखंड मती मिथ्यावादक भेद बुद्धी भ्रष्ट मार्ग स्थापक स्त्री लंपट दुराचारी कृतघ्न परद्रव्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थ महिमा उच्छेदक बक ध्यानी गुरु छळक मातृहतक पितृहत्या दुर्बल घातुक कर्म मार्गघ्न दीन हत्यारी पाहती पैशून्य तृण दाहक पीडिती सज्जन गोत्र वध भगिनी वध कन्या विक्रय गो विक्रय हृदय विक्रय रस विक्रय ग्राम दाहक आत्महत्या पाहे भ्रूण हत्या महापापे ही महापापे सांगितली क्षुद्र पापे नाही गणिली इतुके काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणोनी नरदेह पावलो उत्तम गुरु प्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरु स्तवन करुणी अपार ग्रामासी आला दाशार्ह नृपवर सवे कलावती परम चतुर केला उद्धार रायाचा जपता शिव मंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवर्षण दोष दुष्काळ देशातून पळाले वैधव्य आणि रोग मृत्यू नाहीच कोठे देशात आलिंगिता कलावतीसी नृपनाथ शशी ऐसी शीतळ वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होत शिव कीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी
दाशार्ह रायाचे आख्यान जे लिहिती ऐकती करती पठण प्रीती करुणी ग्रंथरक्षण अनुमोदन देती जे सुफळ त्यांचा संसार त्यांची निजांगे रक्षी श्री शंकर धन्य धन्य तेची नर शिव महिमा वर्णिती जे पुढे कथा सुरस सार अमृताहुनी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानी जे पूर्ण ब्रह्मानंद शूळ पाणी श्रीधर मुख निमित्त करुनी तोची बोलवीत विचारोनी पहावे मनी निर्धारे श्रीधर वरद पांडुरंग तेणे श्रीधरिले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नभे विरंग कालत्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड प्रथमोध्याय गोडहा इति श्री प्रथमोध्याय समाप्तः। ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारु चन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशु मृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तात स्तुतममरगण्ये व्याघ्रकृत्तिं वसानं विश्वाद्यं विश्ववन्द्यं निखिलभयहरं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रम् लवथोती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी भाळा तेथुनी जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळ तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ देवठले तेत्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीजवाचे उच्चारी रघुकुल तिलकराम दासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझ कर्पूर गौरा जय देव यदक्षर पद भ्रष्टम मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदु मात्राणि पद पादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर। ओम नमः शिवाय।